आज आपण चणा डाळीचा डाळकांदा बनवणार आहोत। खूप साधी सोपी रेसिपी आहे। घरामध्ये भाजीला काही नसेल तुमच्याकडे शिल्लक तर तुम्ही ही डाळीची भाजी बनवू शकता। खूप चविष्ट होते आणि त्याशिवाय ही झटपट देखील होते। फक्त आपल्याला डाळ भिजवणं गरजेचं आहे। तर मी इथे 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे। ही मी 1 तास अगोदर छान भिजवून घेतलेली आहे। तुमच्याकडे वेळ कमी असेल तुम्ही कडकडीत गरम पाण्यामध्ये ही डाळ भिजवली ना तरी 15-20 मिनिटात छान डाळ भिजते। आता इथे मी खरडा बनवणार आहे। त्यासाठी लसणीच्या पाकळ्या मी 4 घेतलेल्या आहेत। 2 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं छान कुटून घेणार आहे खलबत्त्यामध्ये। इथे एक कढई घेतलेली आहे। त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे, 2 तेजपत्ता म्हणजे तेजपान, 1 चमचा राई, 1 चमचा जिरे आणि थोडंसं हिंग घालायचं आहे आणि त्यावर 3 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालायचे आहे। आपण जो खरडा बनवला होता ना तो सुद्धा आपल्याला कांद्यासोबतच छान परतवून घ्यायचा आहे। कांदा थोडा मऊसर झाला की यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे, हळद घालायची आहे अर्धा चमचा आणि 1 मोठा चमचा मी इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे। कांदा लसूण मसाला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गोडा मसाला घालू शकता। आता ह्यावर आपल्याला जी आपण डाळ भिजवून ठेवली होती ना ती घालायची आहे आणि मसाल्यासोबत फक्त 2-3 मिनिटं परतवून घ्यायची आहे। आता ह्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि त्यावर आपल्याला पाणी घालायचं आहे। तर मी इथे गरजेनुसार पाणी घातलेलं आहे। इथे मी लपतपी भाजी बनवणार आहे। तुम्हाला जर कोरडी ही भाजी म्हणजे सुकी भाजी जर बनवायची असेल टिफिनसाठी तर तुम्ही यामध्ये पाणी कमी घाला आणि मग भाजी शिजवून घ्या, ती देखील खूप छान लागते। मी इथे भातावर खाण्यासाठी किंवा चपातीवर खाण्यासाठी भाजी बनवणार आहे। 10 मिनिटांमध्ये अगदी मध्यम आचेवर ही भाजी शिजवून घ्यायची। अशी पहा डाळ छान शिजलेली आहे। अगदीच डाळ खूप मऊ नाही शिजवायची। तर आपली इथे भाजी तयार आहे। कोथिंबीर वरून थोडीशी घालायची, खूप छान भाजी तयार होते। गरम गरम भाताबरोबर, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर सुद्धा ही भाजी खूप छान लागते। तर तुम्ही सुद्धा ही भाजी एकदा नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा।